बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारूर हा परिसर सीताफळांचा आगार म्हणून प्रसिद्ध आहे। बालाघाटच्या डोंगर रांगात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या सीताफळांना स्वतःची ओळख मात्र नव्हती। मात्र नुकतंच चेन्नईच्या संस्थेनं या सीताफळांना GI नामांकन दिल्यानं या सीताफळांना आता स्वतःची वेगळी ओळख मिळाली आहे। सीताफळाच्या बाजारात ही सीताफळं धारूरची सीताफळं म्हणून ओळखली जातील। बीड जिल्ह्यातील डोंगर दऱ्यात किल्ले धारूर हे गाव म्हणजे सीताफळाची मोठी बाजारपेठच। धारूर तालुका हा बालाघाटच्या डोंगरात वसलेला, सुयोग्य भौगोलिक परिस्थिती आणि वाढीस पोषक वातावरणामुळे या डोंगर पट्ट्यात सीताफळं पिकतात। त्यात सीताफळांना आता GI नामांकन मिळाले। GI म्हणजे जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन। सरकारच्या यादीवर बीडची सीताफळं आल्यानं आता ती संबंध देशभरातील नर्सरीमध्ये जोपासता येतील। त्यामध्ये धारूरचं सीताफळ हे सर्वोत्कृष्ट जातीचं सीताफळ आपल्याकडचं मानले गेलेलं आहे। धारूरच्या सीताफळाची गोडी ही येणारे जाणारे मांजरसुंब्याच्या घाटात सतत चाकतात आणि हे चाकत असताना त्या सीताफळाची जी गोडी आहे ती डोंगर कपारीमध्ये येणारं पीक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं। दुष्काळी परिस्थितीमध्ये 2012 पासून आपल्याकडे जो दुष्काळ पडतोय बीड जिल्ह्यामध्ये, त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सीताफळासारख्या कोरडवाहूच्या पिकाला GI मानांकन मिळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे। तसं पाहायला गेलं तर सीताफळाचं जे मार्केट आहे, धारूरच्या परिसरामधल्या डोंगराळ भागामध्ये जसं सीताफळ आहे तसं जमिनीवर सुद्धा हे सीताफळ पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये लागवडीखाली यायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये बीडमधले चौसाळे भाग असेल, तेलगावचा परिसर असेल किंवा माजलगावच्या परिसरामध्ये असेल किंवा संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आता सीताफळाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे शेतकऱ्यांचा तो बदलत चाललेला आहे। हे GI मानांकनामुळं पूर्ण जगभरामध्ये या सीताफळाची गोडी आता पसरायला लागेल। सीताफळ लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे। शेतकऱ्यांनी सीताफळ लागवडीकडे वळावं यासाठी कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिलं जात आहे। तसंच अंबेजोगाई इथल्या सीताफळ संशोधन केंद्रानं धारूर 3 आणि धारूर 6 या सीताफळांच्या जाती विकसित केल्या आहेत। हलक्या जमिनीत सीताफळाची लागवड केल्यास चांगलं आर्थिक उत्पन्न मिळतं। त्या अंबेजोगाईच्या सीताफळ संशोधन केंद्रामध्ये धारूर 3, धारूर 6 या जातीचं संशोधन करून त्या धारूर सिलेक्शन या अंतर्गत या 2 जाती आपल्याकडे प्रसारित करण्यात आलेल्या आहेत। या जातींवर आधारित जी लागवड आपण करतोय ती लागवड अत्यंत महत्त्वाची राहणार आहे। धारूरच्या घाटभागात किंवा हलक्या जमिनीमध्ये डोंगराच्या परिसरामध्ये या सीताफळाची जी लागवड झालेली आहे त्या सीताफळाला आता सोनेरी दिवस येण्याच्या मार्गावर आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ज्यावेळेस ही जात किंवा हे सीताफळ जमिनीमध्ये येतील त्यावेळेस त्याचे अजून चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील। सीताफळाची जी लागवड आहे त्याच्यासाठी जे सीताफळ उत्पादक संघ महाराष्ट्र पातळीवर काम करत आहे त्या संघाच्या माध्यमातून सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर याचं काम चालू आहे। त्यांच्या प्रोत्साहनानं काही बागा इथं लागवडीखाली येत आहेत आणि त्यापासून कमीत कमी एकरी 1 लाख रुपये कसे शेतकऱ्याला मिळतील याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या महाराष्ट्र सीताफळ उत्पादक संघाच्या माध्यमातून चालू आहे, कृषी विभागाच्या माध्यमातून चालू आहे। कृषी विभाग त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे आणि सीताफळ लागवडीसाठी यापुढं प्रोत्साहन देण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केलं जाणार आहे। आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारात सीताफळाचं पल्प, मिल्कशेक, पावडर आणि चॉकलेट्सना मोठी मागणी आहे। आता बीडच्या सीताफळांना GI नामांकन मिळाल्यानं सीताफळावर आधारित लघुउद्योग वाढण्याची शक्यता आहे। लघुउद्योग उभारण्यासाठी आत्मामार्फत मार्गदर्शन आणि अनुदानही मिळतं। विकास माने, साम TV, बीड।